नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये। आज आपण बोलूया फुलवंती या चित्रपटाबद्दल। या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत प्राजक्ता माळी, कश्मीर महाजनी, वैभव मांगले, ऋषिकेश जोशी, स्नेहल तरडे। या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत स्नेहल तरडे। फुलवंती हा चित्रपट तुम्ही Amazon प्राईमवर पाहू शकता। तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल। ही गोष्ट आहे पेशवे काळातील फुलवंतीची। फुलवंती ही मानाची प्रसिद्ध नावाजलेली नर्तिका असते। पूर्ण हिंदुस्थानात तिच्या कलेचा दबदबा असतो। राजदरबारात तिचा नाच होतो। तर एकदा शनिवार वाड्यात ती दरबारात नाचत असताना तिथे बसलेले शास्त्री बुवा तिच्या नृत्यावर टिप्पणी करतात। शास्त्री बुवा हे बुद्धिजीवी, वेदांचं ज्ञान असणारे श्रेष्ठ पंडित असतात। त्यांचं नाव सुद्धा पंचक्रोशीत नावाजलेलं असतं। अशा व्यक्तीकडून टिप्पणी ऐकल्यानंतर फुलवंतीचा अपमान होतो आणि त्याच्या न्यायासाठी फुलवंती आणि शास्त्री बुवा यांमध्ये एक पैज लागते। जो यात हरेल त्याला मोठी किंमत भोगावी लागेल असं ठरतं। तर शास्त्री बुवा असं काय बोलतात, दोघांमध्ये काय पैज लागते, कोण जिंकतं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा पिरियड ड्रामा बघावा लागेल। आता बोलूया काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल। यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात, सो स्पॉयलर अलर्ट। पहिलं बोलूया काही पॉझिटिव्ह पॉईंट्स बद्दल। फुलवंती हा तांत्रिक बाबी छान आहे, उत्तम सेट्स भव्यता आणतात। त्यानंतर कॉस्ट्युमवर मेहनत घेतलेली आहे। डान्स कोरिओग्राफी, त्यानंतर मेकअप टीमने सुद्धा उत्तम काम केलं आहे। प्रोडक्शन पण उत्तम आहे। त्यात संगीत पण सुमधुर आहे। सगळीच गाणी मंत्रमुग्ध करणारी आहेत। सिनेमॅटोग्राफी पण सुंदर आहे। एक एक फ्रेम, कंपोजिशन यामागे विचार केला आहे याची जाण आपल्याला फुलवंती बघताना होते। अजून एक जमेची बाजू म्हणजे सर्व कलाकारांचा अभिनय। या चित्रपटात कलाकारांची फौज आहे आणि सगळ्यांनीच उत्तम काम केलं आहे। प्राजक्ता माळीने फुलवंतीच्या भूमिकेला बऱ्यापैकी न्याय दिला आहे, पण कश्मीर महाजनी भाव खाऊन जातो। त्यांची पर्सनॅलिटीज एकदम शास्त्री बुवा या कॅरेक्टरला न्याय देते। आता बोलूया काही निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल। फुलवंती हा ज्या स्केलचा चित्रपट आहे, पण त्याची स्टोरी लाईन तितकीशी फील होत नाही। डिरेक्शन कमजोर झाले असं आपल्याला वाटतं। काही ठिकाणी बिल्डअप करण्यात चित्रपट अयशस्वी होतो। जसं की शास्त्री यांना पखवाद वाजवायला येत नसतं, तर त्यांची शिकण्याची प्रक्रियाच दाखवली नाहीये। उलट शास्त्रीत बाकीच्यांना पखवाद वाजवायला शिकवत आहेत असं वाटतं। पखवाद शिकण्यामागचा संघर्षच फील होत नाही। त्यानंतर जेव्हा फुलवंती आणि शास्त्री बुवा यांमध्ये परीक्षा असते तेव्हा सुद्धा असं वाटतं की फुलवंती इतका वेळ एकटीच नाचेल आणि शास्त्री बुवा सुद्धा एकटेच पखवाद वाजवतील, पण तिथे त्या पैजेमध्ये शास्त्री सोबत पखवाद वाजायला दुसरे पण असतात आणि फुलवंती सोबत साथ द्यायला अजून नृत्य करणारे असतात। तिथेच त्या पैजेचं गांभीर्य फील होत नाही। त्यात पखवाद वाजवताना शास्त्री यांच्या बोटांचे क्लोज शॉट सुद्धा नाहीयेत, जेणेकरून त्यांचा संघर्ष आपल्याला समजेल। असं वाटत होतं की ते एकदमच पारंगत झालेले आहेत, त्यामुळे ती परीक्षा तो पूर्ण सीन कनेक्ट होत नाही। तर मुख्य स्टोरीलाईन सोबत आपण तितकंसं जोडलं जात नाही। थोडा विवाहबाह्य संबंधांना नॉर्मलाइज करण्याचा प्रयत्न होता वाचला असं चित्रपट संपल्यानंतर आपल्याला वाटतं। तर हा होता रिव्ह्यू फुलवंती या चित्रपटाचा। तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात। तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।